आणि पोलीस स्टेशनला हजर राहता, हातावर मेंढ्या काढून मेकअप करून गजर घालून पोलिसांचा फोन जातो, या हो या पोरगी तुमची आल्या, या समजावून सांगूया. पुढं बाप मागा, या हो आपल्या लेकीला माफ करावं. आई बापाच्या आबरूची लत्तर वेशीवर टांगलीस त्या हरामखोर कुत्र्यासाठी कुठनं कोण आला 2 वर्षाचा तुझा झाला. पोलीस स्टेशनला बाप येतो, तुझीच माफी मागतो, दीदी माफ कर ग आम्हाला, आमचं काही चुकलं असलं तर लय चांगलं पोरग बघूया ह्याच्यापेक्षा, चल की देती घरला, चल तुझ्या हातात आहे सगळं, चल की घरला. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. ए हरामखोर, ए निर्लज्ज, बापाला ओळखत नाही सांग, कुत्रा तुझा झाला. हे बापाला ओळखत नाहीस, तो कुत्रा तुझ्या आई बापाच्या तुझ्या तोंडावर थुंकायला लावलं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावलं, तो कुत्रा तुझा झाला. आणि पोलिसांना सांगतेस यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून आई बापावर केस दाखल करते. आगा 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 पुरी, याच्यासाठी स्वातंत्र्य दिलं का ग तुला छत्रपतीने? अगं तुला जगता यावं, तुझ्यावर कोणी अन्याय करू नये म्हणून स्वातंत्र्य दिलं, पण तुझ्या शरीराचं तुकडं करायला लागले की हे हरामखोर. हा अगं 1 वर्षाची होतीस, अंगणातून फिरत होतीस, हेच लागली बघ, रक्त आलं ग सगळं घरदार तुझ्या बापाने डोक्यावर घेतलं, तोंडात अंगठा घेऊन दवाखान्यात पळाला, तो बाप तुझ्या जीवावर उठला.